आजचा हा बाळूमामांचा संदेश दैवी शक्तींनी तुमच्याकडे पोहोचलेला आहे, म्हणून तुम्ही आजचा हा संदेश अजिबात पाहून दुर्लक्षित करू नका. प्रेमळ मित्रांनो, तुमच्याकडे जेवढाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश पुढील काही 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला आत्ताच एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणी तुमच्यासोबत असो अथवा नसो, पण बाळूमामांची ही देवी शक्ती तुमच्यासोबत नक्कीच संपूर्ण आयुष्य राहणार. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. मागे आयुष्यामध्ये किती संकटे आहेत, किती दुःख आहेत, याचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपण किती उत्तम कर्म केलेले आहोत याचा नेहमी विचार केला पाहिजे. तुम्हाला स्वतःला समजत नाही इतके तुमच्या मनामध्ये काय आहे ते श्री संत सद्गुरू बाळूमामांना समजते. नामस्मरण करताना तुम्ही त्यांना पाहत नसाल, पण भगवंत मात्र तुम्हाला पाहतात, कारण ते तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणूनच ते तुमच्या मागे पुढे चालत राहतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नामामध्ये भरपूर मोठी आणि भरपूर जास्त अशी शक्ती आहे. जर तुम्हाला नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण केलेत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी जास्त दुःख मात्र येणार नाही. म्हणूनच आपण मात्र निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण निश्चिंतच केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि मामांच्या प्रत्येक भक्तांकडे आजचा हा संदेश आपण मात्र नक्की शेअर करावा, जेणेकरून प्रत्येकांना असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. सर्व दरवाजे बंद झाले तरी बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपल्या भक्तांसाठी उघडा असतो. अपेक्षा तुम्ही मामांकडून ठेवा. इतर लोकांकडून तुम्ही कधी देखील कोणती अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर तुम्हाला मामा तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर तो तुम्हाला दाखवतील. फक्त तुम्ही त्यांना आर्ततेने साथ घाला. माणसाला त्याचे भोग हे तर भोगणं संपवावे लागतात, अर्थात ते टाळता कधी येणार नाहीत, कारण तो त्यांच्या कर्माचा मात्र नक्कीच हिशोब आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे तुम्ही जसे कर्म करणार आहात त्याच पद्धतीने तुमचं आयुष्य घडणार आहे. म्हणून सर्वप्रथम आपण उत्तम कर्म करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुझी कोणती अडचण असू देत, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा ती तुझी अडचण तू मला सांग, तू नक्कीच मी एका क्षणामध्ये ती तुझी अडचण दूर करेन, हा माझा शब्द आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच वाणी, वागणूक आणि विचार हे तुमच्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मात्र तुम्हाला इथे नक्कीच प्रत्येकाकडून मिळेल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी तुम्ही किती गमवलेले आहात याचा तुम्ही कधी देखील विचार करू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे काही घडत असते ना ते तर आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. म्हणून तुम्ही जास्त काळजी आणि चिंता कधी देखील करू नका. अर्थात आयुष्यामध्ये जेवढं जास्त तुम्ही चिंता आणि काळजी कराल ना तितकंच प्रमाणात जास्त तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दुःख देखील जास्त येतील. म्हणून आपण चिंता काळजी करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करावे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं शक्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय कोणी देखील नाही. हेच आयुष्यामधले सर्वात मोठे एक सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, संयम ठेवा. तुमची वेळ आल्यानंतर तुम्हाला तेही मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी करणं आपण प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे.
आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच आपण आपली चिंता दुःख सोडावीत आणि भगवंतांचे नामस्मरण आपण मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. बाकी नक्कीच प्रेमळ मित्रांनो, भगवंतांच्या चरणी तुम्ही एवढीच प्रार्थना करा, म्हणा हे गुरु माऊली, आयुष्यामध्ये काही असो अथवा नसो, पण तुमची साथ मात्र निश्चिंतच आमच्या पाठीशी असली पाहिजे. एवढंच आपण भगवंतांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, अर्थात तुम्ही जेवढं काही गमिवलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करू नका. फक्त भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष द्या. ज्याच्या मनी असतील श्री सद्गुरू विचार, तो नसेल कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल श्री संत सद्गुरू बाळूमामांची भक्ती, त्याची होईल जगभरात नक्कीच कीर्ती. बाकी प्रेमळ मित्रांनो, जो करेल बाळूमामांची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होऊन जातील नक्कीच वजा. म्हणूनच आपणही करावे मामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने आणि नेहमी आपण उत्तम कर्म देखील करीत राहावे. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमिवलेले आहोत ना, त्यापेक्षा उत्तमही आपल्याला नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही एकदा जरी वाईट विचार तुमच्या मनामध्ये तुम्ही आणलेत तर ते तुमचे वाईट विचार मात्र तुमचं जीवन तिथल्या तिथे नष्ट नक्कीच करून टाकतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सतत वाईट विचार मनामध्ये आणण्यापेक्षा उत्तम विचार करण्याकडे आपण लक्ष नक्कीच केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. बाकी आशीर्वाद घेता येतील तेवढं आपण घ्यावे. तळतळाट मात्र कोणाचाही आपण घेऊ नका. आपल्या सुखाकरिता तुम्ही कधी इतरांना नक्कीच दुखावू नका, कारण जेवढे तुम्ही वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा नक्कीच चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील. पण प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी असले तरी देखील मात्र कधी काळजी आणि चिंता करू नका, कारण तुमची प्रत्येक काळजी आणि चिंता नक्कीच व्यर्थ आहे. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण प्रत्येकाने करून द्यावी, पण कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू शकेल म्हणून. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधी तुम्ही माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीमध्ये खंजीर उपसणारच. हे मात्र कटू सत्य आहे. म्हणूनच तुम्हाला मात्र माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाकी मित्रांनो, बाळूमामा म्हणतात की प्रेमळ भक्ता, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवलं आहे, आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी तुम्ही लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारमुळे आपली मान अर्थात आपली मान तुम्ही उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपद मान वाकूनच घेतात. बाकी आपण आपल्या अंतर्मनाशी नेहमी हा सुंदर संवाद साधला पाहिजे. म्हणून तुम्ही हा संवाद नक्कीच आपल्या अंतर्मनाशी साधा. म्हणा हे म्हणा, किती संकटे आली तरी देखील तू खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची बाळूमामांची शक्ती ही आपल्या पाठीशी उभी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. बस एवढंच आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद मात्र साधलं पाहिजे. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. आयुष्य एक पद्धतीचं चक्र आहे. तुम्ही जे इथे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा,
तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस नक्कीच खुश राहणार? एक दिवस तोच त्रास देखील तुम्हाला देखील नक्कीच होणार. जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला मात्र दिलेला होता. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील तुम्ही कधी कुणाला दुखावू नका. कारण जे दुःख तुम्ही इतरांना देत असतात तेच दुःख तुमच्याकडे परतून येत असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी शोधावायला भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मातच गरिबी येते ही तर कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही बाळूमामांची शिकवण आहे आणि ती शिकवण आपल्याला सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात किती जास्त दुःख जरी आलीत तरी देखील तुम्ही मात्र जास्त काही चिंता आणि काळजी कधी करू नका. कारण आयुष्यामध्ये येणारी सुख दुःखे ही काय आपल्याला संपवण्यासाठी येत नसतात, तर ती आपल्याला अजून जास्त बळकट करण्यासाठी येत असतात. म्हणून कितीही जास्त दुःख जरी आलीत तरी देखील तुम्ही मात्र कधीही खचून जाऊ नका. कारण आयुष्यामध्ये सर्व काही शक्य नक्कीच आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तम गोष्टी शिकून तरी आणि नक्कीच उत्तम गोष्टी तुम्ही नक्कीच विचार उत्तम गोष्टीचा करून तरी पहा. तुम्हाला योग्य गोष्टी निश्चिंतच मिळून जातील. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात शांत राहा, चिंता करणं सोडून दे. कारण आज तुम्हाला जे पाहून हसतात ना ते तुमच्याकडे उद्या पाहतच राहतील. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष मात्र नक्कीच दिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, विश्वास ठेवा, बाळूमामांची योजना सर्वोत्तम आहे. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे बाळूमामा तुमच्यासाठी काहीतरी उत्तम नक्कीच करीत असतात. म्हणूनच आपण नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न मात्र केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमीच मनात ठेवायचं आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, ते म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद ही आपल्यामध्ये असली पाहिजे. जर इतरांचं भलं झालेली ताकद नक्कीच अर्थात इतरांचं भलं झालेलं तुम्ही नक्कीच पाहाल तर तुमचं देखील कधी वाईट मात्र होणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम समजून घ्या, जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. फक्त तुम्ही तुमच्या काळजी आणि चिंता यांना सोडावे आणि भगवंतांचे नेहमी तुम्ही नामस्मरण करण्याकडे मात्र नेहमी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि जो भगवंतांचे नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण करीत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी आले तरी देखील त्याला मात्र कधीही नक्कीच चिंता होणार नाही. बाकी समजून घ्या, या आयुष्याला इथे काही देखील अशक्य नाही. आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने तुमचं मात्र आयुष्य नक्कीच घडत राहते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला गोष्टी नक्कीच मिळतील. फक्त तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. मनुष्य फक्त ब्रह्माजीवन जगतो. हा माझा आहे, तो माझा आहे, माझ्या जवळचे माझे आहेत, पण भगवंतावरती बसून म्हणतो अरे फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्वजण तुमचे, आणि जर ती तुमची वेळ खराब असेल तर तुमचे सुद्धा परके होऊन जातील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे जर आयुष्यामध्ये खरोखर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. जो व्यक्ती स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवत असतो ना, तो कधी देखील आयुष्यामध्ये मात्र दुःखी राहणार नाही. म्हणून आपण नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवलं नक्कीच पाहिजे. बस एवढंच आपल्याला समजले पाहिजे. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेणार नाहीत, आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला मात्र कधी ओळखलेच नाही. हेच नेहमी बाळूमामा आपण प्रत्येक भक्तांना म्हणत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या,
आज जेवढं तुम्ही सहन केलेलं आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला उत्तम गोष्टी वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. फक्त तुम्ही तुमच्या चिंता आणि संकटे यांना नक्कीच विसरून जा. कारण चिंता आणि संकटे हे तर काही काळासाठीच आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात. पण तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी जास्त संकटे सध्या आहेत त्यापेक्षा उत्तम आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल जेव्हा तुम्ही या संकटांचा सामना उत्तम पद्धतीने कराल. म्हणूनच आपण एकच गोष्ट सदैव स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात काही देखील झाले तरी देखील आपण स्वतःवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य गोष्टी देखील शक्य मात्र नक्कीच होऊन जातील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, दुःख, काळजी, चिंता यांना जर तुम्हाला दूर करायचे असेल तर तुम्ही असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने नक्कीच ऐकावेत. बाकी स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच तुम्ही बस विश्वास ठेवा. अर्थात योग्य वेळ आली की तुम्हाला हे गुरुमाऊली इतकं देतील की मागायला मात्र काय देखील शिल्लक राहणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. शांत राहून हे तुम्ही तुमचं आयुष्य जगा. बस आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यापेक्षा जास्त तुम्हाला दुःखाचा सामना देखील करावा लागेल. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचं आहे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता शांत राहा. आयुष्यात किती जास्त दुःख जरी आलेत ना तरी देखील आपण मात्र नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये नक्कीच जेवढं आपण आनंदी राहून आयुष्य जगेल तेवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच उत्तम पद्धतीने आनंदी राहील. म्हणून समजून घ्या, आनंदी राहाल तर आनंद जास्त नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होईल. प्रत्येक क्षणाला मामांचे नामस्मरण तुम्ही सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुणित होईल. अर्थात जगाला आपले दुःख किती मोठे आहेत हे सांगण्यापेक्षा तुम्ही त्या तुमच्या दुःखांना सांगा की नक्कीच आपले गुरुमाऊली किती मोठे आहेत. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आली, किती जास्त नक्कीच दुःख आले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहून हे आयुष्य पूर्णत्व जगलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. माणूस फक्त स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीनुसार शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवित असतो. पण भगवंतांसाठी काय देखील नक्कीच अशक्य नाही. अर्थात भगवंतांसाठी सर्व काही नक्कीच शक्य आहे. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. तर आपण प्रत्येकाला नेहमी समजून घ्यायचे आहे ते म्हणजे भगवंताने आपल्याला जे काही दिलेले आहे ते मात्र आपण त्यातलं थोडंसं इतरांनाही नक्कीच देऊन पाहावं. अर्थात भगवंत होता नाही आलं तरी देखील चालेल, पण आपण मात्र प्रत्येकाने माणूस होऊन पाहावं. समजून घ्या तुम्ही तुमच्या या आयुष्याला. कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. तुम्हाला जे काही अशक्य सध्या वाटत आहेत त्या गोष्टी तर फक्त तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाला वाटत आहेत. बाकी या आयुष्यामध्ये जर आपण नक्कीच ठरवलं तर आपल्यासाठी सर्व काही निश्चिंत शक्य आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. मामांचं नाव मुखात असेल तर कितीही मोठी संकटे आले तर त्यावर मात होतेच. हीच बाळूमामांची नक्कीच अर्थात त्यांच्या नामाची ताकद आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर मामांचे नाव तुमच्या मुखात असेल तर तुमच्या संकटांचा अंत निश्चिंतच आहे. बाकी जिथे नक्कीच मामांचे नाम असेल तिथे मात्र संपूर्ण ब्रह्मांड वास करत राहते. म्हणूनच आपण देखील बाळूमामांचे नामस्मरण सदैव मात्र केले पाहिजेत. बाकी आयुष्यात नेहमी एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा एक पद्धतीचा गुन्हा आहे. पण आणि आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे आपले एक पद्धतीचे यश आहे. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो,
तुम्ही नेहमी निश्चिंत राहा. आयुष्यात जे तुम्हाला सध्या मिळते ते तुमच्यासाठी उत्तमच आहे, म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. जे मिळते त्याचा तुम्ही आनंद घ्या. जास्त चिंता आणि काळजी करणं तुम्ही सोडून द्या आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र तुमचे लक्ष नक्कीच असू द्या. भगवंत नक्कीच म्हणतात, माझं मन अर्थात माझं पण चांगलंच होईल, एवढं तू नेहमी स्वतःला सांगत चल. बाकी आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला अर्थात नक्कीच बळकट करण्यासाठी येत असतात. म्हणूनच आयुष्यात किती जास्त संकटे जरी आलीत तरी देखील आपण मात्र कधीही काळजी आणि चिंता करू नये. आयुष्यातील प्रत्येक संकटांचा अंत भगवंत करू शकतात असे नक्कीच आहे. पण प्रेमळ मित्रांनो, भरपूर संकटांचा अंत तुम्ही देखील करू शकतात. अर्थात जी संकट भगवंत कधी नक्कीच पूर्णत्व आपल्यातून दूर करणार नाहीत, त्या संकटांना आपण स्वतः दूर मात्र नक्कीच करू शकतो. म्हणूनच जी संकटे सध्या तुमच्या आयुष्यात आहेत ना, त्यांना तुम्ही आता त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करा. ज्याला समजतं त्यालाच आपण प्रत्येकाने सांगायचं, ज्याला समजत नाही त्याला मात्र आपण टाळायचं आणि पुढे मात्र जायचं. बस एवढंच आयुष्यामधला एक मोठा मात्र नियम आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवायचा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहोत याचा विचार करण्यापेक्षा भगवंतांनी आपल्याला काय नक्कीच दिलेले आहे आणि तुम्ही काय कमवलेले आहात याचा तुम्ही सर्वप्रथम नक्कीच विचार करायला शिका. कारण आयुष्यामध्ये काही देखील झालं तरी देखील आनंद मात्र आपल्या आयुष्यात भरभरून आहे. म्हणून आपण नेहमी चिंता काळजी करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नेहमी नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. बाळूमामा हे दोनच शब्द बाकी आयुष्य तारण्यास नक्कीच पूर्णत्व समर्थ आहेत. मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळवून दिले आहे तर त्याची तुम्ही कदर करा, कारण प्रेम हे प्रसादासारखे असते. हेच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणतात. भगवंतांशी इतकं एकनिष्ठ राहावे की संकट तुमच्यावर असतील पण काळजी मात्र नक्कीच त्यांना असेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, वाईट वेळेमध्ये सर्वजण तुमची साथ सोडतील पण तुमची साथ बाळूमामा कधी देखील सोडणार नाहीत. अर्थात संकटे कितीही मोठे जरी असलीत तरी त्या संकटांचा मात्र अंत भगवंत नक्कीच करतील. फक्त तुम्ही स्वतःवरती आणि त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन आहे. कोणता शब्द कोणत्या वेळी वापरायचा हे ज्याला समजलं ना, तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र राहणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जे तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंतच मिळणार. म्हणून तुम्ही नुसतं काळजी आणि चिंता करण्यापेक्षा एकदा तरी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करून पहा. नक्कीच तुम्ही जेवढं जास्त गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे गुरु माऊली वेळ योग्य आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणूनच आपण नेहमी काळजी आणि चिंता करणं सोडावे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने नेहमी लक्ष द्यावे. नात्याची व्हॅलिडिटी कधी संपत आली की दिवाळी येते, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि दिवाळीला एकदा नात्यांना शुभेच्छांना रिचार्ज मारला की पुढचं 1 वर्ष आपला स्नेहाचा बॅलन्स कधी संपत नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. ज्या घरामध्ये बाळूमामांचे नाम तिथे असते संपूर्ण ब्रह्मांडाचे वास. म्हणूनच आपण मात्र नेहमी मामांचे नामस्मरण केलं पाहिजे. जिथं नक्कीच दुःख आहे तिथं मात्र सुख कधीही येणार नाही. आणि जिथं दुःख जरी असलं तरी देखील ज्याच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार आहेत त्याच्या आयुष्यामध्ये कितीही जास्त दुःख जरी आलीत तरी देखील तो मात्र त्या दुःखांवरती मात नक्कीच करू शकतो. बाकी शब्दांना नक्कीच दात नसतात पण शब्द मात्र नक्कीच जेव्हा अंत करायला चावतात अर्थात अंतकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात. आणि शब्दांचा घाव एवढंही खोलवर बसतो की माणसांचं आयुष्य संपलं तरी देखील नक्कीच घाव मात्र कधी देखील भरत नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने शब्दांचा उपयोग योग्य पद्धतीने केलं पाहिजे. अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने शब्दांचा उपयोग करत असतात ना
त्याच पद्धतीने इथे तुमचं आयुष्य चालत राहतं. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र योग्य पद्धतीने शब्दांचा उपयोग केला पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकांना समजून मात्र घ्यायच्या आहे. आयुष्य हे तर आनंदी आहे. आपण ठरवलं आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं तर आपल्याला कधी कोणी दुःखी करू शकणार नाही. आणि जर तुम्ही नेहमी इतर लोक काय म्हणतात या गोष्टीकडे पाहत राहाल तर तुम्हाला कधी कोणी आनंदी नक्कीच करू शकणार नाही. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल ना तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना समजायच्या आहे. भगवंत म्हणतात, समजून घे प्रेमळ भक्ता, आयुष्य हे असंच आहे. इथे कधी सुख असणार आहे तर इथे कधी दुःख असणार आहे. आयुष्याच्या या प्रवासामध्ये जो व्यक्ती नेहमी उत्तम कर्म करीत असतो तोच व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून त्याचे जीवन जगत असतो. अर्थात दुःखात बाळूमामा, सुखात बाळूमामा, दुःखानंतर सुखाचे आहाट बाळूमामा, प्रारंभ बाळूमामा, अंत बाळूमामा, प्रत्येक क्षणी फक्त नक्कीच बाळूमामांचे नाम आपण प्रत्येकाने घेतले पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाला सदैव स्मरणामध्ये ठेवायचे. बाकी जो सर्वात प्रथम चुकीची माफी मागतो, प्रथम चुकीची माफी मागत असतो तो शूर असतो. तसेच जो सर्वात प्रथम क्षमा करतो तो ताकदवान असतो. व जो झालेली चूक स्वतः प्रथम विसरतो तो सर्वात आनंदी असतो असं मात्र म्हटलं जातं. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज ज्या गोष्टी तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही व्यर्थतेची चिंता आणि काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. आज जे तुम्हाला नक्कीच प्राप्त झालेलं आहे ते मात्र उत्तमच प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला कधी देखील निराश होऊ द्यायचं नसतं. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. वेळेची मोठी गंमत आहे. काही गोष्टी वेळेवर समजतात, बाकी काही नक्कीच वेळ निघून गेल्यानंतर आपण प्रत्येकाला मात्र समजत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, वेळ मात्र ही वेळच असते. अर्थात आयुष्यामध्ये कितीही जास्त दुःख जरी असले ना तरी देखील आपण कधीही निराश मात्र नक्कीच होऊ नये. कारण आयुष्यामध्ये सुख दुःखे ही तर येणारच. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असं ठरवलेलं असेल तर तुम्हाला कधी कोणी दुःखी मात्र करू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. भगवंत म्हणतो, घाबरू नकोस, चिंताही तू कधी करू नकोस, कारण तुमची चिंता ही चिता समान आहे. चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे तुम्ही चिंतन करण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, चुकीचं असून सुद्धा स्वतःला मात्र बरोबर सिद्ध करणं सोपं आहे, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं हे मात्र नक्कीच अवघड आहे. परंतु प्रेमळ मित्रांनो, तुम्ही कधी देखील घाबरू नका, कारण आयुष्यामध्ये जेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही उत्तम कर्म करणार ना तेवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद नक्कीच मिळणार. म्हणून सर्वप्रथम तुम्ही उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात ठेवायचं आहे. बाकी ज्याच्या पाठीशी असेल बाळूमामांची शक्ती त्याची तर होईल जगभरात कीर्ती. नक्कीच बाळूमामांची शक्ती आम्हा प्रत्येक भक्तांच्या पाठीशी नक्कीच आहे. फक्त आपल्याला त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायचं आहे. ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मनाला दिलेली विश्रांती. ज्याप्रमाणे शरीराची विश्रांती म्हणजे झोप, त्याचप्रमाणे मनांची श्रीमंती म्हणजे ध्यान आहे. मनातील विचार हे तर लाटेप्रमाणे असतात. आपण जरी त्यांना कधी थांबवू शकत नसलो तरी कुठल्या लाटेवर नक्कीच स्वार व्हायचं हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकजण ठरवू शकतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमचं आयुष्य, कारण जेवढं तुम्ही गमावलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तर तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर मिळूनच जाणार. म्हणून नुसतं काळजी आणि चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी
भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. समजून घ्या, ज्या अंगी असेल मोठेपणा त्या यातना मात्र असतील कठीण. ज्या अंगी असेल भगवंत भक्ती त्याच्या नक्कीच पूर्णत्व असेल आनंदच आनंद. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्यानेच आम्हाला मात्र नक्कीच शिकवलं. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख जरी आलेत तरी देखील तुम्ही मात्र कधीही निराश होऊन जाऊ नका. कारण आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे तर येतच राहतात. तुम्हाला नेहमी आनंदी जर राहायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचे. आज नक्कीच माझ्या सावलीला विचारलं, का चालते तू माझ्यासोबत? सावलीने मन हसत मला उत्तर दिलं, कोण आहे दुसरं मात्र तुझ्यासोबत? हे मात्र नक्कीच ऐकून मला मात्र कमाल वाटले. त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असे लिहितो आणि दुःख मात्र कन्फ्यूज होतं. बाकी येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी स्माइल देतो आणि दुःख मात्र त्याही वेळी नक्कीच कन्फ्यूज होऊन जातं. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमचे आयुष्य. कारण आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं जास्त गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर आता मात्र नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही नेहमी काळजी आणि चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी मित्रांनो, स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो. थोडा वेळ दुखेल पण दीर्घकाळ मात्र आपण प्रत्येकांना नक्कीच फायदा मिळेल. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी समजून घ्या, जेवढं तुम्ही आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच भगवंत देणार. म्हणून सतत आपण काळजी आणि चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे आपण प्रत्येकजण नामस्मरण करण्याकडे लक्ष द्यावे. मनाचं स्वस्थ बिघडणारं काही विषयाचं दैन केलं म्हणजे आनंदी होण्याचा मार्ग मात्र खुला होतो. चांगलं वागा, लोक वाईट मात्र बोलतील. अर्थात जशास तसं वागा, लोक मात्र लायकीत राहतील. हे देखील तितकंच खरे. बाकी भगवंतांना तुम्हाला काय हवंय हे मागण्यापेक्षा तुमच्या नक्कीच अर्थात तुम्हाला योग्य जे वाटते तेच तुम्ही नक्कीच आम्हाला द्यावे असं तुम्ही भगवंतांना नक्कीच म्हटलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या हातामध्ये किती लाखांचं करोडोचं का घड्याळ घालतच ना, परंतु त्यावरची वेळ ही नक्कीच भगवंतांच्या हातामध्ये आहे. म्हणूनच आपल्याला नेहमी एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, किती जास्त दुःख आली, किती जास्त संकटे आली तरी देखील आपण मात्र स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवून जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला सदैव नक्कीच स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. आयुष्य हे असंच आहे, यामध्ये अशक्य असते काही देखील नाही. तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल ना, तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास मात्र ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढलेले आहेत त्या प्रत्येक दिवसांची आपण मात्र नक्की जाणीव ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, समजूतदारपणा आणि शांतता हे तर नक्कीच वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर उत्तम पद्धतीने नक्कीच अवलंबून आहे. बाकी बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही भरपूर जास्त सुख असतं. वाटायला गेलं तर अश्रूंतीही समाधान असतं. पचवायला गेलं तर अर्थात अपयशी खूप सोपं असतं. हसताना अर्थात हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं. बघायला गेलं तर आयुष्य खूप नक्कीच पूर्णत्व घाण नसतं तर छान असतं. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्टी नेहमी स्मरणात ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे किती जास्त दुःख जरी आले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी राहून हे आयुष्य नक्की जगायला शिकलं पाहिजे. अर्थात किती जास्त तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आले तरी देखील
आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य आपले जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. जेवढं तू गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त तुला आता योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल. म्हणून नेहमी नुसतं चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष पूर्णत्व दिले पाहिजे. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती समजते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत थोडी देखील समजलेली नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, किती जास्त दुःखाचा आपण सामना केला तरी देखील आपण आयुष्यामध्ये तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा आपण प्रत्येक दुःखांमधून काही ना काही शिकत असतो. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र नक्कीच शिकलं पाहिजे, अर्थात समजून देखील घेतलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकांना नेहमी समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतो, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. आयुष्यामध्ये सर्व काय भरपूर जास्त आनंदच आनंद आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवून पहा. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच बोलताना मात्र माणसाने खूप विचार करून बोलावे. कारण बोलताना आपण खूप काही बोलून जातो, पण समोरच्यालाही मन नाही हे मात्र आपण प्रत्येकजण विसरून जातो. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यानंतरच मात्र नक्कीच दिसतात. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणूनच अजून देखील तुम्ही जर काळजी आणि चिंता करीत असाल तर ती तुम्ही काळजी आणि चिंता करणं सोडून द्या. कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. फक्त तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व विश्वास मात्र ठेवायचा आहे. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी आनंदी राहून हे तुम्ही तुमचं आयुष्य जगा. भगवंत म्हणतो, जास्त काळजी करणं सोडा. कारण आयुष्यामध्ये जितकं जास्त तुम्ही काळजी कराल तेवढं तुम्हाला तुमचं आयुष्य जास्त प्रमाणामध्ये रडवेल. आणि जितकं जास्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तितकं तुम्हाला हे तुमचं आयुष्य आनंदामध्ये नक्कीच ठेवेल. बाकी विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करीत असतात तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुणीतरी कुठंतरी चांगलं नक्कीच करीत असतं. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी इथंच कमवायचं आहे आणि इथंच आपण प्रत्येकाला गमवायचं आहे. म्हणून कोणाचे मन कधी दुखावू नका. कारण समजून घ्या, आयुष्यामध्ये आपण ज्या पद्धतीने कर्म करणार तेच पद्धतीने आपल्याकडे सर्व काही परतून येणार. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र आपले कर्म करत असताना त्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही सर्वप्रथम उत्तम कर्म करा, उत्तमच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, देवाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो म्हणून आपण आपल्या देशाचे नक्कीच देणे लागतो. समजून घ्या, नक्कीच किती आपले कुणाच्या अर्थात जपले कुणाच्या मनातले भाव. वेळ आल्यानंतर मात्र माणसे खेळून जातात डाव आणि तेव्हाच कळून येतात प्रत्येकांचे मात्र आपल्याला स्वभाव. हे देखील आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. बाकी तुम्ही जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं मात्र तुम्ही नक्कीच सोडून द्या. फक्त तुम्हाला भगवंतांचे चिंतन मात्र नक्कीच करायचं आहे. एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात,
सोनं अंगावर घातलं म्हणून माणूस मूल्यवान होणार नाही. तेवढ्याच कॅरेटची शुद्धता त्याच्या वागण्यात आणि विचारामध्ये नक्कीच पूर्णत्व फरक असली पाहिजे. समजून घ्या. नक्कीच तुम्ही जसे विचार करतात, ज्या पद्धतीने तुम्ही वागतात, त्या पद्धतीनेच तुमचं आयुष्य नक्कीच बनत जातं. म्हणूनच आपण मात्र सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आणि नेहमी पुढे जाल. म्हणून अजूनही जर तुम्ही काळजीमध्ये असाल तर तुम्ही ती तुमची काळजी सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, कुलूप फक्त प्रामाणिक माणसांनाच दूर मात्र ठेवत असतं. बाकी समजून घ्या. नक्कीच मनामध्ये तुमच्या जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान भगवंतांना आहे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये नेहमी उत्तम विचार करायला शिकलं पाहिजे. कारण जसे तुमचे विचार असतील तसेच तुमचे आयुष्य मात्र नक्कीच तुमचं आयुष्य मात्र होऊन जाईल. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम विचार करण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, शांत राहा, चिंता करून सोडून दे, कारण तुझी सर्व चिंता ही मात्र व्यर्थ आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रत्येकाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचे, ते म्हणजे काही देखील झाले, कोणत्याही गोष्टी आयुष्यात जरी घडल्या तरी देखील आपण स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य जगलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच दुःख जरी आले तरी देखील तुम्ही त्या प्रत्येक दुःखामध्ये आनंदी मात्र नक्कीच राहाल. बाकी भगवंत म्हणतात शांत राहा. भगवंत म्हणतात नक्की चिंता करणं सोडून द्या. आयुष्यात जितकं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. फक्त तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा आणि नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुम्ही तुमचं आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व घाला. बाकी प्रेमळ मित्रांनो, देव पण नक्कीच प्रत्यक्ष न जाणू कोठून कसे नाते जुळवितो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखती नसतो त्यांना पार जीवाचे जीवलग भगवंत मात्र नक्कीच बनवित असतो. अर्थात भगवंत नेहमी आपल्या नक्कीच सोबत आहेत. बस एवढंच आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, अजूनही जर तुम्ही चिंता काळजी करत असाल तर तुमची ती प्रत्येक चिंता ही मात्र नक्कीच व्यर्थ आहे. म्हणून शांत राहा. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, अरे तू तुझ्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. तू सतत नक्कीच काळजी करण्यापेक्षा नेहमी तू स्वतःवरती विश्वास मात्र पूर्णत्व ठेवायला शिक. समजून घ्या. जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो तो नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी पुढे जात राहतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बाकी मामा म्हणतात, समजून घे, सृष्टी नक्कीच किती बदलली तरी देखील माणूस मात्र पूर्णत्व सुखी होणार नाही. पण दृष्टी बदलली तर नक्कीच तो सुखी होतो. नियम सोपा आहे, तो अंमलात आणणं कठीण असते. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल मात्र घडवून नक्कीच आणत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, स्मरणामध्ये ठेवा, तुम्ही ज्या पद्धतीने ज्या संगतीत राहतात त्याच पद्धतीने हे तुमचे आयुष्य नक्कीच घडत राहते. म्हणूनच आयुष्यामध्ये संगतीला भरपूर जास्त भगवंतांनी महत्त्व दिलेले आहे. बाकी भगवंत म्हणतात, नातं कसं जरी असलं तरी देखील आपण मात्र ते योग्य पद्धतीनं टिकवलं पाहिजे. बाकी आयुष्यात कोणी कितीही तुम्हाला दुःख दिले तरी देखील तुम्ही मात्र नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो,
जो व्यक्ती नेहमी स्वतःला आनंदी ठेवू शकतो ना, तो आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र होणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या मनाला आनंदी ठेवा. प्रत्येक सोक्याची किंमत त्याला नक्कीच त्याच्या मूल्यमापना इतकी असते. काही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होणार नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, तर काहींची मात्र नक्कीच नंतर. एवढं मात्र एक मोठं सत्य, जसे की कोणताही व्यक्ती जर नक्कीच डिक्शनरीवर झोपला तर स्पेलिंग पाठ करू तो कधी शकणार नाही, किंवा किती पुस्तके उशाशी घेतले तरी तो अभ्यास डोक्यात कधी जाऊ शकणार नाही. तसेच कुठल्याही व्यक्ती बिना मेहनत केल्याशिवाय कधी देखील आयुष्यामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर खरोखर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात उत्तम गोष्टी नक्कीच प्राप्त होताना तुम्ही मात्र पूर्णत्व पाहाल. चिंता करणं सोडून द्यावे. भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने आता मात्र नक्कीच लक्ष द्यावे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचे. भगवंत म्हणतात, जसे मन ठेवशील तसे तुझं आयुष्य राहील. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला आनंदी ठेवा, मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने तुमचं आयुष्य नक्कीच जगाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्याच्या वाटेवर अर्थात वाटेवरचा प्रवास कधी देखील ठरवून मात्र होत नसतो. जशी वळण येतील तसं मात्र आपण प्रत्येकाला इथे वळावं लागतं. पण आयुष्याच्या या वाटेवरती एकच गोष्ट आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सध्या दुःख आहे ना, त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील नक्कीच येणार. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्टी स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे कितीही जास्त संकटे जरी आलीत तरी देखील आपण मात्र नेहमी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, माणसांची किंमत ही त्याच्या कपड्यावरून कधी ठरत नाही, तर त्याची किंमत ही त्याच्या नक्कीच बोलण्यामधून, नक्कीच त्याच्या वागण्यामधून ठरत असते. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र आपलं बोलणं आणि वागणं हे नेहमी उत्तम ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. हे देखील आपण प्रत्येकांना काही सांगण्याची मात्र गरज नाही. म्हणून तुम्हाला मात्र या गोष्टी उत्तम पद्धती यांनी समजलेल्या नक्कीच असतील. म्हणूनच आपण आता मात्र आपली चिंता सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण प्रत्येकाने या क्षणापासून निस्वार्थ मनाने करावे. आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केले ते, आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते. जर तुम्ही या दोन गोष्टी विसराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदाने जीवन जगू शकाल. बाकी मित्रांनो, या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये सध्या दुःखी आहात, अर्थात दुःखी आहात, त्या तर प्रत्यक्ष तुमच्या मनानुसार तुम्ही दुःखी आहात. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार केलेत ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणी दुःखी करू शकणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला मात्र सकारात्मक नक्कीच करायला शिका. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. कारण प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काय नक्कीच करत असतो ना, त्या प्रत्येक गोष्टी आपल्याकडे परतून येणार आहेत. म्हणून आपण चांगल्या गोष्टी कराव्या, म्हणजे चांगल्याच गोष्टी तुमच्याकडे परतून मात्र नक्कीच येतील. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. आजचा हा संदेश जर आपण इतकाही वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण पुढील काही मिनिटे नक्कीच ऐकावा. समजून घ्या, भगवंतांची, बाळूमामांची लीला ही अपरंपार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जितकं जास्त दुःख येईल त्यापेक्षा जास्त तुम्हाला आयुष्यामध्ये सुख देखील नक्कीच येणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काळजी करणं सोडून द्यावे
आणि भगवंतांचे आपण प्रत्येकजण नामस्मरण करण्यास सुरुवात मात्र पूर्णत्व करावे. बस एवढंच आपल्याला नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी आयुष्यामध्ये माणसाला दुःख एकाच कारणामुळे येत असते, ते म्हणजे नक्कीच त्याला माणसं ओळखता योग्य पद्धतीने कधीही येत नाहीत. समजून घ्या, जो व्यक्ती योग्य पद्धतीने नक्कीच माणसं ओळखायला शिकत असतो तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी नक्कीच राहणार नाही. म्हणूनच आपण प्रत्येकाने माणसं ओळखता मात्र अर्थात माणसं ओळखायला तुम्ही मात्र योग्य पद्धतीने शिकलं पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जे पाहून तुम्हाला हसतात ते मात्र उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. म्हणून आपण फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवावं. बाकी मनुष्य तेव्हाच त्याच्या आयुष्यामध्ये हारतो जेव्हा एखादा व्यक्ती त्याला नकारात्मक गोष्टी बोलतो. आपला हेतू शब्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर नक्कीच टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसते. चांगल्या कर्मांची फले चांगलीच असतात. मुखातून गेलेले मामांचे नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी देखील व्यर्थ जाणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही आता तुमची काळजी चिंता सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही आता निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मामा म्हणतात, नक्कीच पूर्णत्व आनंदाने जगण्याचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने तुमच्याकडे येतात ती परत मात्र कधी जाता कामा नाहीत आणि जी जातात ती तुमच्या लक्षात पण येता कधी कामा नाहीत. समजून घ्या, अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर खरे आपले आयुष्य आहे. जीवनात नक्कीच जलद गतीने मिळणारे यश, पूर्णत्व हे मात्र आपल्यामध्ये अहंकार गर्व निर्माण करते. पण जे कम गतीने यश निर्माण होते ते आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आपल्याला उत्तम पद्धतीने आयुष्य नक्कीच जगायला शिकवते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात काही देखील अशक्य नाही आणि काही देखील अशक्य नक्कीच राहणार नाही. जसे तुमचे विचार राहतील बस तसंच तुमचे हे आयुष्य आता मात्र नक्कीच राहणार आहे. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात प्रत्येक क्षणी आपण जर भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने केलो तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख नक्कीच येणार नाही. म्हणून तुम्ही तुमची चिंता काळजी सोडून द्या आणि या क्षणापासून तुम्ही नक्कीच बाळूमामांचे नामस्मरण करा. प्रत्येकांची सकाळ ही वेगळी, प्रत्येकांच्या आयुष्याची लढाई ही वेगळी आणि प्रत्येकांच्या नक्कीच जीवनाची ही लढाई वेगळी असते आणि प्रत्येकांचं आयुष्य देखील वेगळं असतं. म्हणून आपण कधी देखील एखाद्याचे आयुष्य पाहून त्यासारखे आयुष्य करण्याचा नक्कीच हट्ट कधी करू नये. कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जेवढा आपण गमवित असतो त्यापेक्षा जास्त आपण कमवणार, अर्थात कमवू देखील शकतो. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील मागे जाणार नाहीत. म्हणून प्रथम मनुष्याने स्वतःवरती मात्र विश्वास ठेवलं पाहिजे. बस एवढंच माणसाला प्रत्येक क्षणी समजून मात्र घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, थांब, चिंता करणं सोडून दे. कारण आयुष्यामध्ये जो मनुष्य नेहमी चिंता नक्कीच करत असतो ना, तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी जास्त आता जर चिंता कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त दुःखी राहाल. म्हणून तुम्ही मात्र आता तुमची चिंता आणि काळजी सोडून द्यावी आणि या क्षणापासून आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून शांत राहा, भगवंतांचे नामस्मरण करा आणि असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने तुम्ही मात्र ऐकत चला. बाकी एके दिवशी नक्कीच चिमणीने मधमाशीला विचारले
की बाबा तू नक्कीच इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून नक्कीच हिसकावून घेतात, तुला कधी वाईट नाही का वाटत? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेली मध घेऊन जातात, मध बनवण्याची कला मात्र कधी देखील ते घेऊ शकत नाहीत. या संपूर्ण जगात कोणीही तुमची नकल करू शकतो, पण तुमचं टॅलेंट अर्थात तुमच्यामध्ये असलेली कला आणि नक्कीच तुम्ही करू शकलेले नक्कीच काम हे कधी देखील कोणी कधी चोरू शकणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण कधीही आयुष्यामध्ये नक्कीच निराश राहू नये, कारण जेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश आणि काळजीमध्ये राहाल, तेवढंच जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त चिंता कराल. अजूनही वेळ आहे, चिंता दुःख सोडावे आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने करावे. सोबत काही येत नाही, स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्यांनाही बस तुम्ही आनंदाने जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान कुणाची तुम्ही वाईटही कधी करू नका, कारण आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच ज्या पद्धतीने कराल त्या प्रत्येक कर्माची परतफेड मात्र तुम्हाला नक्कीच होणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज ज्या गोष्टी तुमच्याकडे नक्कीच आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणारच आहेत. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, सुख येऊ अथवा दुःख येऊ, आपण नेहमी भगवंतांवरती विश्वास मात्र निश्चिंतच ठेवलं पाहिजे. बस हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचे. मामा म्हणतात, उन्हाळ्यात सूर्याला नक्कीच ज्या शिव्या देतात, हिवाळ्यात त्या सूर्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. अर्थात तुमची किंमत तुमच्या रूपावरून किंवा तुमच्या अर्थात देखाव्यावरून नाही, तर तुमची किंमत तुमच्या विचारानुसार आणि जास्तीत जास्त तुमच्या धन आणि संपत्तीनुसार लोक करतात. म्हणून तुमची किंमत होते असं तुम्ही कधीही समजू नका, तर तुमच्याकडे असलेल्या धनाचीच किंमत लोक मात्र नेहमी करतात. वेळ निघून गेलेला अर्थात गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक नक्कीच जळून गेल्यावर पूर्णत्व पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये काही देखील झालं तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे, कारण कितीही आयुष्यात अशक्य गोष्टी आपल्या जरी वाटत असल्या तरी देखील नक्कीच आपल्यासाठी प्रत्येक गोष्टी नक्कीच उत्तम आहेत. नक्कीच म्हणून प्रेमळ भक्तांनो, एकच गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे काही देखील इथे तुमचं नाही आणि काही देखील इथे तुमचं राहणार नाही. म्हणून आपण जास्त आणि चिंता काळजी करणं सोडून द्यावे आणि नेहमी भगवंतांची भक्ती आपण मात्र नक्कीच करण्याकडे पूर्णत्व लक्ष आता मात्र केंद्रित करावे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. मामा म्हणतात, शांत राहा. जसं तुला इथे आयुष्यामध्ये गोष्टी दिसत आहेत तशा त्या गोष्टी कधीही नाहीत. नक्कीच आयुष्यात काही देखील झाले तरी देखील तू मात्र कधीही निराश होऊ नकोस, कारण आयुष्यात काही देखील झाले ना तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्याच्या या वाटेवरती एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतली पाहिजे, ती म्हणजे किती जास्त दुःख आले, किती जास्त सुख आले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच आनंदी राहून हे जीवन जगलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काही देखील झालं तरी अंत मात्र प्रत्येकाचा आहेच आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अजूनही तुम्हाला अर्थात वेळ आहे. जर तुम्ही अजूनही नक्कीच गर्व करीत असाल तर तुमच्या त्या गर्वाला नक्कीच शून्य किंमत आहे. म्हणून आपण आपला गर्व सोडावा आणि नेहमी भगवंतांचे आपण प्रत्येकजण नामस्मरण मात्र करण्याकडे आता नक्की लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. मामा म्हणतात, शांत राहा. आयुष्यात काही निर्णय भगवंत देखील घेतात. समजून घ्या, आयुष्याच्या या वाटेवरती काही देखील झाले तरी देखील आपण मात्र कधीही नक्कीच निराश होऊ नये, कारण आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र आता नक्कीच मिळणार. म्हणूनच
आपण नेहमी शांत राहावे आणि भगवंतांचे नेहमी नामस्मरण निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकजण करावे. मंदिरावरील कळस कधी गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे. त्याला योग्य पद्धतीने माहिती असते की त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावर आहे. भक्तांच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात. भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला मात्र लांबूनच नमस्कार करतात. यावरून समजून घ्या, माणसांची किंमत ही वेगवेगळ्या गोष्टीवरून केली जाते. अर्थात गरिबाने सत्य बोललं तर शंशाने मात्र बघितलं जातं आणि श्रीमंताने खोटं बोलले तरी सत्य मात्र मानले जाते. हीच सध्याच्या कलियुगाची एक मोठी रीत आहे. बाकी मित्रांनो, जे सुरू केले त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, परंतु चांगला माणूस कधीही हारला मात्र नक्कीच नाही पाहिजे. बस एवढंच. आयुष्यामध्ये नक्कीच खरं आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. मामा म्हणतात शांत राहा. या आयुष्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे काही देखील झालं तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला कधी देखील नकारात्मक ऊर्जेमध्ये घालू नये. समजून घ्या, आपण जितकं जास्त आपल्या मनाला नकारात्मक ठेवल ना, अर्थात ठेवत असतो, तितकं जास्त आपलं मन अजून जास्त नकारात्मक मात्र होऊन जातं. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे, ते म्हणजे काय देखील झालं तरी देखील आपण मात्र नेहमी नक्कीच आपल्या मनाची शांती कधी भंग होऊ द्यायची नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे संपतील, सर्व दुःख संपतील, फक्त तू शांत राहा आणि स्वतःवरती नेहमी तू विश्वास ठेव. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी भगवंतांची भक्ती तुम्ही निस्वार्थ नक्कीच मनाने करा. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकटे यांचा नक्कीच अंत व्हावा, हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. बाकी आजचा हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.